नमस्कार मित्रांनो. मी बाबाराव मुसळे. सारं काही बाबाराव मुसळे या माझ्या यूट्यूब चॅनलसाठी मी माझी नवी कादंबरी अक्करबोट्ट्या ही घेऊन आपल्यासमोर तिचं कथन करत असतो. आपण आतापर्यंत 23 भाग पाहिलेले आहेत. आता 24वा भाग आपण आज पाहणार आहोत. मागच्या भागामध्ये आपण असं पाहिलं की सासरा रत्नाला आणायला वाशिमला गेला. तिची वाट पाहत तो खाली ओट्यावर थांबला, पण रात्र गेली तरी सुद्धा रत्ना खाली आली नाही. ना शाळेतून आल्यावर नारायणनं सासऱ्याची दखल घेतली नाही. दुसऱ्या दिवशी पायटर नारायणचे जेव्हा हे लक्षात आलं की आपला बाप इथं बसलेला आहे, तेव्हा तो त्याला भेटला. आणि मग इतर लोकांनी बाप जेव्हा खोलीवर यायला तयार नाही, तेव्हा कोणीतरी त्याला म्हटलं की तुम्ही खोलीवर नेण्यापेक्षा यांना तुम्ही गावाकडे घेऊन जा. आणि म्हणून मग तसंच करण्यासाठी तो वर आला आणि रत्नाला सांगितलं की मी बाबांना घेऊन आता गावाकडे चाललो आहो. तेव्हा रत्नाला धक्का बसला की आपण आपल्या सासऱ्यासंग असं वागायला नको होतं. वास्तविक सासऱ्याचा कशातच यात काही दोष नाही, पण आपण सासऱ्यानं गावाकडे चाल म्हटलं तर आपण गेलो नाही, सासऱ्याची दखल घेतली नाही. असं वाटलं की संध्याकाळपर्यंत सासरा ओट्यावर बसेल फार झालं तर, आणि कंटाळून गावाकडे संध्याकाळचा निघून जाईल. पण सासरा कट्टर आपल्यापेक्षा. तो गावाकडे गेलाच नाही. रात्रभर थंडीत मच्छराचा त्रास सहन करत तिथं बसून राहिला. हे काही बरं नाही झालं. आता आपला नवरा सासऱ्याला घेऊन जातो आहे म्हणजे आपण इथं राहण्यात काही अर्थ नाही. आपण आता एवढा आडेलपणा करू नये, निदान सासऱ्यासाठी तरी करू नये असं तिच्या मनाला तिनं म्हटलं. आणि मग तिनेही एक झोऱ्या घेतला आणि त्याच्यात तिची साडी आणि ब्लाऊज टाकलं आणि ती दाराला कुलूप लावून लगेच पटकन त्या दोघांच्या पाठीमागं निघाली. रत्ना घरी आली. सासू आजारीच होती. पण एक लक्षात आलं रत्नाच्या की सासूची जी बाज होती ती कणगीजवळ टाकली आणि तिच्या बाजेच्या भोवताल एक पडदा म्हणून गोणा लावला गेला. तिला कळलं नाही की हे गोणा का लावला. सासरा आला, त्यानं हे पाहिलं की अहो तुला गरमी होईल ना, एरीस तर हवा बंद आहे आणि हे तुझ्या भोवताल काय लावून घेतलंय, कोण लावलं. सासूनही काही सांगितलं नाही कोणा लावलं ते, पण वंदना आली आणि वंदना म्हणली की माझ्या सासूनं हे त्याच्या हातानं लावून घेतलं. मी नाही म्हणो तरी पण महा ऐकलं नाही. मग थोडंसं इकडे तिकडे वेळ गेल्यानंतर वंदना रत्नाजवळ गेली आणि म्हणाली, पाहिलं कारस्थान सासूचं, तुही सावली तिच्यावर पडू नये म्हणून तिनं हे सगळं करून घेतलं. आता वास्तविक हे सगळ्या गोष्टीचा, वंदनाच्या गोष्टीचा रत्नाला राग येत होता. या आऊमुळं आपलं घर वाया गेलं, आपल्या घराचा सत्यानाश या आऊमुळं झाला. ही आपल्याला सांगते एक आणि आपल्या सासूला सांगते दुसरं. आणि आपण दोघेही ऐकतो, आम्ही दोघेही एकमेकीला ताणतो आणि त्याच्यामुळे सगळं आता हे वाया गेलेलं आहे. पण तरी सासू जे काही वागते ना, ते रत्नाला पटतच नव्हतं. कारण रत्ना तिच्या माघारी काही ती सांगते किंवा बोलते असा काही सासूचा प्रकार नव्हता. सासू समोरच बोलत होती रत्नाला आडवं तिडवं, आणि त्याच्यामुळं मग रत्नाचं मन दुखावलं जात होतं. आणि किती त्रास दिला तिनं त्या आपल्या गर्भारपणात आपल्याला. ते कसं काय विसरावं आपण. रत्ना घरात आली, पण तिनंही स्वतःला असं आखडून धरल्यासारखं वागायला सुरुवात केली. म्हणजे फारशी घरात कोणाशी मोकळं बोलायचं नाही. सासरा आला, त्यांना मागितलं पाणी तरच द्यायचं, नाही तर आपण पाणी नेऊन द्यायचं नाही, आपण चहा नेऊन द्यायचं नाही. फक्त एक व्हायचं की ती सकाळी उठल्या उठल्या पहिल्यांदा स्वयंपाक करायची, ते नारायणसाठी. नारायण जेवून गेला की ती स्वतः जेवायला बसायची. म्हणजे आंघोळ झाली की जेवायला बसायची. ती काही सासऱ्याची वाट पाहत नव्हती.
आणि सासरा आला तरी त्याला काही वाढून देत नव्हती. ना सासूला तांब्या भरून नेऊन देत नव्हती, ना तिला भाकर तुकडा खाऊ घालत. सासराही तेच करत होता. सासऱ्याला असं वाटत होतं की कदाचित रत्ना सासूचं करेल, पण सासऱ्याला आई तिचा रागच होता. त्याच्यामुळे सासरा तिला काहीच बोलत नव्हता, काही मागतही नव्हता. मला भाकर वाढ, का मला चहा दे, का मला पाणी दे, काहीच नाही. चहा पिणं तर त्याचा बंदच झाला होता, कारण हातानं करणं शक्य नव्हतं. भाकर तुकडा खायचा असेल सकाळचा, तर तो पालवात बांधत होता आणि वावरात जाऊन विहिरीवर बसून खात होता. राहिला संध्याकाळचा प्रश्न, जर नारायण सोबत असला तर मग त्याच्यासोबत जेवत असे, नाही तर मग डब्यातला गुळाचा एक खडा घ्यायचा, तो खायचा, वरून घट 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 तांब्यावर पाणी प्यायचं आणि रातभर झोपायचं. आता ह्या सासूच्या पोटात काहीच नसण्यामुळं आणि तिची बडबड पुन्हा वरून सुरू, रत्ना घरात असल्यामुळं रत्नाला ऐकू जाईल अशा पद्धतीनं ती बडबड करत होती आणि त्याच गोष्टी सांगत होते. मागल्या ज्या काही गोष्टी बोलत होती त्याच गोष्टी पुन्हा पुन्हा बोलत होती, शिव्या देत होती. हळूहळू ती पोटात काही नसल्यामुळे अशक्त होत गेली. वंदना येत होती मधात, पण मग ती अशी लावादाव्या करण्यापुरतीच आपलं इकडून तिकडून असं काहीतरी करत होती आणि ती जात होती. सासूवर खऱ्या अर्थानं मग कोणाचंही लक्ष नव्हतं. मधात एकदा गीता आली. गीतानं पाहिलं की सासूला काही खाया प्यायला भेटायलाच नाही. सासूने तसं म्हटलं की काही नाही, मी खाणं पिणं सोडून दिलं. सासूनं काही असं सांगितलं नाही की बुवा ही रत्ना मला खायला देत नाही का काय नाही. तिने सांगितलं की मी तिच्या हातचं खात नाही, तिच्या हातचं पाणी सुद्धा पित नाही, म्हणून मी खाणं पिणं सोडून दिलं. आता तरी वंदनाच्या घरची भाकर, वंदनाच्या घरचं पाणी आणून गीतानं तिला एक दोनदा खाऊ घातलं, बस तेवढंच. जे काय असेल तर गीतालाही फारसं तिच्यासाठी इथं राहता येत नव्हतं, कारण तिच्या घरी पसारा पडलेला होता तिच्या गळ्याभोवती. तिची सासूही त्यात बिमार होती, घरात करणारं दुसरं कोणी माणूस नव्हतं, म्हणून ती येत होती जात होती, येत होती जात होती. आणि अशात एक दिवस वंदनाच दुपारची घरी आली. ती अधूनमधून येत होती, म्हणजे आता 8-10 दिवस रत्नाला झाले होते वाशिमहून येऊन. आणि एक दिवस ती वंदना दुपारची आली आणि रत्नाला हाका मारत मारत पाठीमागे गेली, तर रत्ना धुणं धुत होती. रत्नानं काही तिला प्रतिसाद दिला नाही, ती तिचं धुणं धुण्यात गुंग राहिली. मग सासू जवळ आली. ती सासूला आत्याबाई फुई असं म्हणत हाका मारल्या, पण सासूनं काही ओढ दिली नाही. मग सासूचा हात धरून पाहिला तिनं, तर हात थंडगार पडलेला. आता माय ह्याचं अंग तर थंडगार पडलं, काय गेल्या काय म्हणून मग तिनं नाकाजवळ याचा सुवास चालू आहे का नाही ते पाहिलं. सुवासही बंद झालेला. आता काय करू, आता कोणाला सांगा, रत्नाला सांगा, जाऊ दे तिकडं रत्ना चुलीत. म्हणून मग ती पटकन बाहेर आली, चुलत सासूच्या घरी गेली आणि चुलत सासूला सांगितलं की असं असं झालं, चला बरं पहा बरं, तुम्हाला कळते त्यातलं. चुलत सासू आली. तिने पाहिलं तर खरंच सासू गेली होती. तशी चुलत सासू म्हणली, असं कर, 2-3 माणसं बोलव. आणि हे कुठं गेले, तो सासरा कुठे गेला, तर ते म्हणत गेले असतील वारा गिवरात. तर त्याला निरोप द्यायला लाव, त्याला बोलून घे, नारायणला बोलून घे आणि बाकी दुसरे 1-2 माणसं बोलव. आता इले खाली उतरावं लागते, कारण ही गेली. वंदनानं तसंच केलं, 4-2 माणसं बोलवले. सासूला खाली टेकवलं, भिंतीला टेकून बसवलं. तोपर्यंत चुलत सासूनं रत्नाला जाऊन सांगितलं होतं, धुणं बंद करतो, हाय तेवढं पिळून टाक आता आणि वाळू घाल
आणि चुलीवर गरम पाणी ठेव. हा, गरम पाणी आता कशाला? ती तुझी सासू मेली, मनासारखं झालं तुया. चुलत सासूनं पण रत्नाला टोमणा मारला. म्हणजे घरातल्या गोष्टी दार ओलांडून बाहेर जातात. आणि त्या का जात असतील, यालाही कारण वंदनाच. वंदनाच याला त्याला 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 ह्या गोष्टी सांगत असेल. झालं, नारायण शाळेतून आला, मायजवळ रडायला लागला. गीताही आली, तिलाही निरोप दिला होता, तीही रडायला लागली. गावातल्या बायका पाहायला येत, पाहू पाहू जात. बायका सासूचं गुणगानही करत, पण मग असंही म्हणत की ते सून सांभाळता नाही आली कौसाला. आणि सुनकडं पाहून म्हणजे रत्नाकडं पाहून मात्र किती खेळवणे असंही म्हणत. म्हणजे त्यांच्यापर्यंत ह्या सगळ्या गोष्टी पोहोचल्या होत्या. त्याला आठ पा बाहेर माणसं जमा झाली होते. माड बांधणं सुरू होता. आंघोळी घालायची, सासूला आंघोळ घालायची, त्याची गडबड सुरू केली. कारण संध्याकाळ व्हायच्या आत, दिवस मावळायच्या आत सरण पेटलं पाहिजे. आणि तशी सगळी तयारी करून शेवटी सरण दिवस मावळता मावळता पेटवलं. मग आला सावडणाचा 3रा दिवस. पाहुण्याची ये जा भेटणाऱ्याची ये जा घरात चालू होती. कोणाला चहा करावं लागत होता, कोणासाठी जेवण करावं लागत होतं. वंदनाय होती, रत्नाय होती, पण त्या दोघी एकमेकीला बोलत नव्हत्या. म्हणजे तशी वंदना बोलत होती, ती बेशरम होती, पण रत्ना बोलत नव्हती. आणि सावडण झालं. त्याच दिवशी सगळं जे काय करायचं, 10वं 13वं हे सगळं आटोपलं गेलं. आणि पाहुणेही जिकडे तिकडे गेले. रत्नाची माय आली होती, रत्नाची सासू आली होती, तिचा चुलता आला होता, तिची चुलती आली होती. पण कोणाही जवळ 2 शब्द बसून बोलण्याची फुरसत रत्नाला झाली नाही. 4-5 दिवसानं गीताही आपल्या घरी गेली. आणि सासू मरण पावल्यानंतरच्या 10व्या दिवशी सासऱ्यानं सकाळीच रत्नाला सांगितलं की तू आता स्वयंपाक करायच्या भानगडीत पडू नको. तू तुझ्या पेटीत पसारा भर, काय थैली आहे, काय ते झोऱ्या गिऱ्या काय आणलं असेल तू साडी आणि तो झांपर त्याच्यात टाक. मी तुला मेटेडोरनं वाशिमला नेऊन पोचवतो. रत्नाला वाटलं म्हणाव की नाही, मी आता राहतो इथं, तुमच्या भाकर तुकडीची सोय. पण तिची हिंमत झाली नाही. तिनं काहीच म्हटलं नाही आणि तयारीही केली नाही. सासरा बाहेर गेला, बाहेरून परत आला, तिचं काहीच नाही झालं. मग मात्र सासरा रागवला की मी काय म्हटलं होतं तुला, तू या घरात मला नको, चाल चाल, निघ पहिल्यांदा. आणि नाईलाजानं रत्ना घरातून बाहेर पडली. सासऱ्यानं मेट्याडोरात बसवली, खोलीवर आणून सोडली. सासऱ्यानं खोलीतही पाय टाकला नाही. रत्ना खोलीत गेली दार उघडून आणि सासऱ्यानं माग वळून चालायला सुरुवात केली. रत्नाच्या कपाळावर आठ्या तर पडल्याच, पण सासऱ्याला आपण किती दुखावलं या जाणीवेनं तिच्या डोळ्यात पहिल्यांदा पाणी आलं. मित्रांनो, हाही भाग, या भागाला लाईक करा, कॉमेंट्स करा, शेअर करा आणि माझ्या या चॅनलला मोठ्या संख्येने सबस्क्राईब करा. पुन्हा आपण पुढच्या भागात भेटू.
म्हणजे शुक्रवारी भेटू. तोपर्यंत नमस्कार.